नीटच्या परीक्षेनंतर आता टीईटीचा पेपर फुटला. तुम्ही माध्यमांनी या बातम्या शोधायच्या, आमच्यासारख्या तज्ज्ञांनी त्याच्यावर बोलायचं, समाजानं वैतागायचं, सरकारने चौकशी करू ही भाषा बोलायची आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा. हे किती दिवस चालणार आहे? गेल्या 10 वर्षामध्ये फुटलेल्या प्रश्नपत्रिका याची जरी यादी केली तर ती खूप मोठी आहे. नीटच्या बद्दलचं फ्रस्ट्रेशन अजून दूर न होताना हा पुन्हा नवा प्रकार समोर आलेला आहे. याच्यामधून एकूणच परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा, विद्यार्थ्यांचा विश्वास उठतोय. हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो की अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा विद्यार्थी इथून पुढे देणार सुद्धा नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठला पर्याय उपलब्ध आहे? आज सर्व प्रकारची नोकर भरती बंद आहे. कधीतरी अशा प्रकारची शिक्षक भरतीची संधी म्हणून तरुण मुलं टीईटी देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर पेपर फुटणार असतील तर कशावर विश्वास ठेवायचा मुलांनी? स्पर्धा परीक्षा एवढं एकच फक्त आज माध्यम तरुण मुलांसाठी उपलब्ध आहे आणि त्याच्यात सुद्धा अशा प्रकारचे गैरव्यवहार होत असतील आणि सर्वात संतापजनक प्रकार हा की याच्यामध्ये कुणालाही जबाबदार धरलं जात नाही. नीटच्या परीक्षेबद्दल शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी एवढे आंदोलन होऊन सुद्धा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. कुणावर तरी जबाबदारी नक्की करायची, चौकशी करायची. ज्या भारतामध्ये केवळ रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता, इथे परीक्षेचे पेपर फुटतात, विद्यार्थी त्या नैराश्यातून आत्महत्या करतात, तरी सुद्धा एक कारवाई सुद्धा होत नाही. तेव्हा प्रतिक्रिया न देणं हीच इथून पुढे प्रतिक्रिया ठेवावी की काय, असं माझ्यासारखं वाटतं.